रिपोर्टेड स्पीच म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधील यापूर्वी जे आपण भाग पाहिलेला होता तो म्हणजे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. ॲसेरेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं हे आपण व्यवस्थित पाहिलं. यानंतर पाहिलं की इंट्रॉगेटिव्ह जे सेंटेन्स आहे त्यामध्ये व्हर्बल आणि WH क्वेश्चन याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं याचे रूल्स वाक्य आपण पाहिले. 5 वाक्यांच्या प्रकारांपैकी 2 वाक्यांच्या प्रकाराचं आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं हे पाहिलं. जे 5 वाक्य प्रकार आहेत त्यामध्ये ॲसेरेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह, ऑप्टेटिव्ह, एक्सक्लेमेटरी सांगितलं होतं. आता एक्सक्लेमेटरी आणि ऑप्टेटिव्ह हा एकच भाग आहे. मात्र आज जे तासाला पाहतोय ते इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं पाहायचं किंवा कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये बेसिकली 4 प्रकारचे इम्पॅरेटिव्ह असतात. जसं की इथे नियम दिलेत. ए आहे, बी आहे, सी आणि डी. ए मध्ये ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स येतात. ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर होकारार्थी वाक्य. निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी असतात. यानंतर लेट्स किंवा लेटस. त्यानंतर आहे लेट प्लस प्रोनाउन म्हणजे लेट आणि त्याच्यासोबत असणारा प्रोनाउन यांनी सुरू झालेले वाक्य. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना जी काही रूल्स आहेत काळ बदलायचे हे विसरता कामा नये. आजच्या तासाला जी काही आपण पाहतो इम्पॅरेटिव्ह वाक्य कसं करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना काळामध्ये बदल होत नाही. यापूर्वी पाहिलं आपण ॲसेरेटिव्हच्या वाक्यामध्ये काही ठिकाणी बदल झाला, काही ठिकाणी होत नाही. हे रूल्स पाहिले. इंट्रोगेटिव्हमध्ये पाहिलं. पण इम्पॅरेटिव्हमध्ये कुठल्याही वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टेड स्पीचमधील RS मधील जो काळ असतो तो काळ बदलत नाही हे लक्षात घ्या. आता पाहूया आपण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स नेमकं काय असतं. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते किंवा ज्या वाक्याची सुरुवातच क्रियापदाने होते. मग ती क्रियापदाने सुरुवात कशी असते तर ह्या 4 प्रकारे असते. कधी होकार असते, कधी नकार असते, तर कधी लेट प्लस प्रोनाउन असते, तर कधी लेट्स असतं. म्हणजे वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते त्याला इम्पॅरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आज्ञार्थी वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं हे पाहतोय आपण. यामध्ये इनडायरेक्ट करताना काळ बदलायचा नाही. तर पहिल्यांदा पाहूया ॲफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स असल्यावर इनडायरेक्ट स्पीच करताना काय नियम असतात. आता प्रथम आपण याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्या. RV माहिती आहे आपल्याला, सगळ्यांचे स्थान माहिती आहे. RV काय असतं, त्याच्यानंतर RS काय आहे, लिस्नर काय आहे, स्पीकर काय आहे, आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की रूल्स याच्या आधी आपण ॲसेरेटिव्हमध्ये सेज टूचं टेल्स केलं, सेड टूचं टोल्ड केलं वगैरे वगैरे. इंट्रोगेटिव्हमध्ये आस्क्ड घेतलं. आता इथं तसं नाही. इथं वाक्य कसं हे पाहायचं आहे. वाक्य वेगवेगळे असतात. आज्ञा केलेली असते, सल्ला दिलेला असतो, विनंती केलेली असते, विनवणी केलेली असते, काही सांगितलेलं असतं, काही विचारलेलं असतं, काही सूचना असतात. ह्या सूचना असेल तर वॉर्न, सांगितलं असेल तर टोल्ड, विचारलं असेल तर आस्क्ड, विनंती असेल तर रिक्वेस्ट, विनवणी असेल तर बेग्ड, सल्ला असेल तर ॲडवाइज्ड, सुचवलं असेल तर सजेस्टेड. अशा प्रकारचं वाक्यानुसार आपल्याला RV घ्यायचं आहे. सांगितलं असल्यास टोल्ड सांगितलं, विचारले असल्यास आस्क्ड, हुकूम असल्यास ऑर्डर्ड, विनवणी असल्यास बेग्ड, विनंती असल्यास रिक्वेस्टेड, आग्रह असल्यास अर्जड, सल्ला असल्यास ॲडवाइज्ड. मग हे सगळं कधी समजायचं. वाक्य वाचल्यानंतर वाक्यात काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. सल्ला आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे वगैरे. त्यानुसारच आपल्याला ॲफर्मेटिव्ह वाक्यामध्ये किंवा निगेटिव्ह वाक्यामध्ये या पद्धतीचे हे सगळे कोण आहेत, हे RV आहेत. RV म्हणजे रिपोर्टिंग वर्ब. कोणाच्या स्थानी घ्यायचं, सेड किंवा टोल्ड किंवा सेड टूच्या स्थानी आपल्याला हे घ्यायचं आहे. कोणत्या वाक्य प्रकारात, इम्पॅरेटिव्हच्या. विचारला असल्यास वगैरे हे पाठ असणं गरजेचं आहे. आता ॲफर्मेटिव्हचं जर वाक्य असेल त्यामध्ये CV म्हणजे कनेक्टिव्ह वर्ड काय वापरायचं. याच्या आधी आपण दॅट वापरलं होतं ॲसेरेटिव्हमध्ये. इंट्रोगेटिव्हमध्ये जर व्हर्बल असेल तर इफ किंवा वेदर वापरलं होतं. इंट्रोगेटिव्हच्या WHच्या वाक्यामध्ये आपण WH वर्ड वापरला तर तोही दिलेल्या वाक्यातीलच. मात्र इथं
ॲफर्मेटिव्हचं वाक्य इम्पेरेटिव्हचं असेल, ॲफर्मेटिव्हचं होकारार्थी, तर कनेक्टिव्ह वर्ड काय वापरायचं आहे, टू वापरायचं आहे. लक्षात घ्या. तेच वाक्य निगेटिव्ह असेल तर नॉट टू वापरायचं. डोंट वाक्यामध्ये असतो किंवा डू नॉट वाक्यामध्ये असतो, तो डू नॉट काढायचा आणि त्या ठिकाणी नॉट ठेवायचं. म्हणजे उदाहरण दिलेलं इथं, द टीचर सेड टू बॉईज सिट डाऊन. शिक्षक विद्यार्थ्यास म्हणाले की बसा खाली. मग शिक्षक काय करतात, आज्ञा देऊ शकतात. म्हणून सेड टू काढून त्या ठिकाणी ऑर्डर घेतलं. इथं कसं केलेलं आहे बघा, इथं हुकूम असल्यास काय, ऑर्डर. विद्यार्थ्यांना हुकूम दिलेले आहेत सरांनी, आणि म्हणून तो भाव इथं दिसतो. आणि म्हणून टीचर ऑर्डर इथं घेतलं. ऑर्डर का आलं लक्षात आलं असेल, सेट टूच्या स्थानी ऑर्डर. ऑर्डरच का घेतलं तर वाक्यामध्ये टीचरने ऑर्डर केली आहे मुलांना ती विनंती अशा पद्धतीने किंवा बेक करू शकत नाहीत. द टीचर ऑर्डर बॉईज टू का घेतलं तर कॉमाच्या स्थानी कनेक्टिव्ह टू घेतलं. टूच का घेतलं, नॉट टू नाही घेतलं, कारण वाक्य होकारार्थी आहे म्हणून टू घेतलं. आणि सिट डाऊन तसंच ठेवलं, यात बदल केला नाही, कारण इमेन्स अनचेंज्ड केस टाईप ऑफ द सेंटेन्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये काळ बदलता येत नाही, बदलत नाही. आणि म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये पाहूया, द टीचर सेड टू बॉईज. या सेड टूच्या स्थानी पुन्हा ऑर्डर घेतलं, कारण इथं सुद्धा ऑर्डर आहे म्हणून द टीचर ऑर्डर्ड बॉईज. इथं नॉट टू घेतलं. नॉट टू का घेतलं तर वाक्य नकारार्थी आहे. डोंट आहे, डोंट काढून टाकलं त्याच्या स्थानी नॉट टू. नकारार्थीचा बोध दाखवण्यासाठी कनेक्टिव्ह काय घेतलं, नॉट टू. सीट तो तसाच ठेवला, काळात बदल होत नाही. हे झालं होकार आणि नकार कसं करायचा. अशा अनेक प्रकारच्या वाक्याचं आपण सोल्युशन करू शकता, वाक्य सोडवू शकतो. फक्त हे नियम तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर लेट्स आणि लेटस म्हणजे दोन्ही एकच. लेट्स म्हणजे लेटस या वाक्यामध्ये नियम काय आहे पहा. सेड किंवा सेड टू ऐवजी काय करायचं आहे, प्रपोज किंवा सजेस्टेड दोन्ही शब्दापैकी फिक्स एक आरव्ही म्हणून वापरायचं आहे. फिक्स कुठलंही एक तुम्ही घेऊ शकता. जसं आपण व्हर्बल क्वेश्चनमध्ये इफ किंवा वेदर वापरलं, इथं सुद्धा आपण आरव्ही घेतोय. आरव्ही काय घेतोय तर प्रपोज्ड आणि सजेस्टेड दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे. कोणत्या प्रकारामध्ये, वाक्यामध्ये लेट्स किंवा लेटस दिसेल इम्पेरेटिव्हच्या, तेव्हाच आरव्ही काय घ्यायचं आहे, प्रपोज किंवा सजेस्टेड घ्यायचं आहे. आणि हे करत असताना काय करायचं, वाक्यामध्ये निरीक्षण करा वाक्य कशा पद्धतीचं आहे. सेट टू सेट किंवा सेट टूच्या ऐवजी आपण प्रपोज किंवा सजेस्टेड घेतलं. इथे मात्र कनेक्टिव्ह वर्ड इथं टू आणि नॉट टू घेतलं होतं. होकार असेल तर टू, नकार असेल तर नॉट टू घेतलं होतं. मात्र इथं कनेक्टिव्ह वर्ड दॅट घ्यायचं आहे, मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लेट्स किंवा लेटस असेल ते काढून त्याच्याऐवजी काय घ्यायचं आहे, दे शूड घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, दीपक सेड टू राजू. हे सेड टूचं खाली काय केलं, सजेस्टेड किंवा प्रपोज दोन्हीपैकी तुमच्या मनावरती घ्या. दीपक सजेस्टेड राजू. इथं दॅट का घेतलं, कनेक्टिव्ह घ्या म्हटलेलं आहे आणि म्हणून रूलप्रमाणे दॅट घेतलं. इथं दे शूड कसं काय आलं, तर दे शूड सुद्धा घ्यायला सांगितलं. किंवा दे शूड घेण्यासाठी काय करायचं आहे, लेट किंवा लेट्स काढून टाकायचं आहे, त्याच्या स्थानी दे शूड घ्यायचं आहे. दे शूड नंतर स्टार्ट न्यू बिझनेस, तो तसाच ठेवला, काळ बदलला नाही. या प्रकारे या लेट किंवा लेट्सचे वाक्य आपण सोडवू शकता. त्याच्यानंतर पुढील लेट प्लस प्रोनाऊन. लेट प्लस प्रोनाऊन सेड टू ऐवजी रिक्वेस्टेड घ्यायचं आहे. इथं प्रपोज टू आणि सजेस्टेड घेतलं होतं कशाच्या, सेड किंवा सेड टू ऐवजी. इथं तसं नाही आहे. सेड किंवा सेड टूच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, रिक्वेस्टेड घ्यायचं. सीव्ही काय घ्यायचं म्हणजे कनेक्टिव्ह वर्ड टू घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, राजेश सेड टू द टीचर लेट मी गो होम. राजेश रिक्वेस्टेड द टीचर टू. कनेक्टिव्ह वर्ड घ्यायला सांगितले, रिक्वेस्टेड घ्यायला सांगितले. कोणाच्या स्थानी, सेड किंवा सेड टूच्या स्थानी. आपण लिस्नर घेतला. टू इथं कॉमाच्या स्थानी घेतला, कारण लेट प्लस प्रोनाऊनच्या वाक्यामध्ये टू घ्यायचा. प्रोनाऊन असलेलं कसं ओळखायचं, इथं लेट्स आणि लेटस तर ओळखू येतं तुम्हाला. लेट प्लस प्रोनाऊन म्हटले, जसं की इथं या वाक्यामध्ये पहा, लेट मी, लेट नंतर मी हे प्रोनाऊन आलेलं आहे आणि म्हणून टू इथं कनेक्टिव्ह वर्ड घेतला. आणि लेट हिम केलं, फक्त इथं प्रोनाऊनचं चेंज केलं. इथे मी कोण आहे, राजेश आहे. राजेशसाठी तुम्ही काय म्हणाल, हिम, द्वितीयामध्ये कन्वर्ट केलं आणि म्हणून लेट हिम गो होम. या पद्धतीने लेट प्लस प्रोनाऊनचे वाक्य सोडवू शकता. फक्त रूल्स व्यवस्थित तुम्ही पाठ केले, रूलप्रमाणे एक वाक्य जर फॉलो केला तर अनेक वाक्य अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. या पद्धतीनं इम्पेरेटिव्हचे वाक्य आपण व्यवस्थित सोडवू शकतो. ठीक आहे.